हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. कसे तुम्ही सर्व? आणि आय नो खूप टाइम झालाय, 2-3 हफ्ते व्हायले मागची व्हिडिओ टाकून. द थिंग इज लाईक सध्या मी खूप स्टॉप्समध्ये होतो. एमयूएन होता, इंटेलिमेट होतं आणि आता कुठे एमयूएन गेलंय आणि इंटेलिमेटचे फक्त व्हिडिओज एडिटिंग आणि हे सर्व काम होते मला. सो आत्ता आहे ना, मी सध्या खूप दिवसानंतर फ्री झालो आहे आणि ॲज अ ब्रेक ऑन वीकेंड मी माझ्या मित्र आर्यनसोबत आलो आहे इथे विक्ट्री पार्कला. आणि इट इज सो ब्युटिफुल प्लेस. आणि इकडे मदर एअरमेन सुद्धा दाखवेन मी. मला थोडा टाइम भेटला तर मी कॅस्केडला पण जाईन. आणि लेट्स कंटिन्यू द ब्लॉग. बघू कसं होतं आजचा दिवस अँड इट विल बी गुड. फ्लॅशबॅक. End of flashback. सो गाईज, इंडियामध्ये कसं असतं, आपल्या इकडे पूर्ण झेब्रा क्रॉसिंग असते पूर्ण अशी टाईपमध्ये. बट इकडे तसं नसतं. इकडे काय करतात माहिती आहे का, असे अंडरग्राऊंड टनल्स बनवतात आणि हे ना, हा टनल आहे ना, हा सीधा त्या साईडला खुलेल असं. सो आपल्याला तिकडे जायचं आहे. हा पूर्ण जागेचा मॅप आहे. पहिले आम्ही जाऊ विक्ट्री फायरला, तिथे त्यानंतर मदर आर्मेनियाला. भैया 100 रुपये ज़्यादा ले लो पर उसमें बैठा दो. भाई एरे नहीं अगर आता का है औकात मेरे. सो गाईज, आता मदर ऑफ आर्मेनियामधनं निघालो आहे आम्ही. द थिंग इज लाईक तिकडे म्युझियम होता ना, जास्त शूट करायला भेटलं नाही, एकच व्हिडिओ भेटली मला. बट स्टील वन ऑफ द बेस्ट. फ्लॅशबॅक. गाईज, आज मी तिकडे आलो आहे ना, ती मदर आर्मेनिया. ओके, सो ही जागा आहे ना, विक्ट्री पार्कमध्येच लोकेटेड आहे. सो ती मागे म्हणजे स्टॅच्यू दिसते ना, ती मदर आर्मेनिया 1967 मध्ये तिला पूर्ण बनवून तयार झालता. द थिंग इज लाईक जेव्हा आर्मेनिया रशियाच्या रूलच्या आतमध्ये होता, तेव्हा जोसेफ स्टॅलिन नावाचा एक लाईक कमांडर होता. तो पूर्ण आर्मेनियाला त्याने डिस्टेबलाइज केलं होतं, त्याने इन्व्हेट केलं होतं ही कंट्री यांची. आणि आफ्टर दॅट जेव्हा तो वारला ना, त्याचा तिकडे पहिले स्टॅच्यू होता, पण त्याचा स्टॅच्यू तोडण्यावर तर तिकडे मदर ऑफ आर्मेनियाला बनवण्यात आला. आणि ही स्टॅच्यू आहे ना, आर्मेनियन लोकांचे लाईक त्याग, त्यांचं बलिदान हे सर्व त्यांना दाखवण्याचा लाईक एक प्रतीक, एक साधन. सो वन ऑफ द व्हेरी बेस्ट थिंग्स. आणि विक्ट्री पार्कमध्ये असं असतं ना, इकडे ना दर संडेला पोरं त्यांच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करायला येतात आणि सर्व त्यांची एक हाऊस मौज करतात. सो इट्स अ गुड, त्यांची एक स्पिरिच्युअल थिंग आहे इकडे लोकांची. सो इट्स अ व्हेरी गुड प्लेस टू बी ऑनेस्ट. End of flashback. सो गाईज, सध्या मी कॅस्केडवर आहे आणि याच्या खालती आहे ना, म्हणजे आतमध्ये याच्या एक एस्केलेटर आहे, तर तिच्यावरनं आपण खालती जाऊ शकतो. आय विल शो यू. तर सर्फरची गाडी. अरे बाय, बाबा इलायची. Meanwhile,
तो गाईज आर्मेनियामध्ये ना दर संडेला आर्ट फेस्टिवल भरतो आणि आर्ट फेस्टिवल एवढा ब्युटिफुल आहे ना, तो तुम्हाला दाखवतो बघा. सो गाईज सध्या कॅस्केडला पोचलो आम्ही. सो गाईज आम्ही सध्या बसची वाट बघत बसलोय. बस अजून आली नाहीये. The next day. यो वेलकम बॅक. कसे आहेत तुम्ही सर्व? आणि आय नो व्लॉग्स आर गेटिंग चॉपी अँड एव्हरीथिंग. व्लॉग्स तेवढे इंटरेस्टिंग राहिले नाहीत सध्या, कारण माझे एक्झाम्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल मी जास्त क्रिएटिव्ह होऊ शकत नाही आहे सध्या, लाईक या फील्डमध्ये तरी, कारण एक्झाम्समुळे पूर्ण स्ट्रेस आहे डोक्यामध्ये. मे जून पूर्ण एक्झाम्समध्ये भरला आहे अँड आय एम इन करंट मेंटल स्टेट की लाईक मला माहिती आहे मला काय करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल मी एक्झाम्सवर फोकस करतो आहे आणि लाईक ह्या व्लॉगचा आता एंड करू. टिपिकल लाईक यूट्यूबर थिंग्स, लाईक शेअर सबस्क्राईब करा. ओके, मेडिकल ॲडवाईस देतो लास्टला, की जेव्हा आपण कुठला हेवी ड्रग यूज करतो, फॉर एक्झाम्पल ड्रग म्हणजे मेडिसिन, की तुम्हाला कुठला पेन किलर आहे, डोकं दुखते, सर्दी झाली, ताप झाली, तर कुठलं हेवी मेडिसिन देतो ना माणूस, तर काय होतं माहिती आहे का, स्टमकमध्ये ॲसिडिटी प्रोडक्शन वाढते. तर त्यासाठी त्यासोबत एक अजून ड्रग देतो, अँटासिड म्हणजे अँटी ॲसिड. तुम्ही रॅन्टॅक ऐकलं असेल, रॅन्टॅक 150, ती सुद्धा एक अँटी आहे. त्यामध्ये खूप सारे आहेत, लाईक प्रोटॉन पंप इनिबिटर्स, ते लाईक खूप सारी त्यामध्ये गोष्टी आहेत, पण त्याला सिनर्जिझम म्हणतात फार्माकोलॉजिकल नॉलेजमध्ये. तर जेव्हा पण तुम्ही हे बघा की लाईक जेव्हा पण तुम्ही कुठला हेवी ड्रग घेतो ना, डॉक्टर एक अँटासिड प्रिफर लाईक देतो सोबत. ओके, सो तेच बोलून एक छोटी मेडिकल ॲडवाईस आहे. आणि एक अजून मेडिकल ॲडवाईस देतो की काय करायचं माहिती आहे का, की जेव्हा तुम्हाला सर्दी असेल, ओके, सो काय करायचं माहिती आहे का, तुमच्या नाकाच्या आहे ना, नाकाच्या इकडून एक ट्यूब जाते, तिला युस्टेशन ट्यूब म्हणतो. काय करायचं माहिती आहे का, सर्दी आली ना, तिला पकडायचं, म्हणजे असं पकडायचं आणि तिला मागे खेचायचं त्याला, म्हणजे त्या ट्यूबला थोडासा, म्हणजे ती तेवढा पण जोरात नाही खेचायचं, फक्त वरतून धरायचं आणि थोडं मागे खेचायचं. त्या ट्यूबला खेचल्यानंतर आतमध्ये श्वास घ्यायचा. खूप फरक पडतो अँड यू शुड ट्राय इट. ओके, आणि मी म्हणजे ती जेंटली करायचं, म्हणजे असं घ्यायचं आणि ओढायचं नाही. ओके, सो इट इज वन ऑफ द थिंग्स आय डू. ओके, सो लेट्स एंड दिस व्लॉग. सांगा कसं वाटलं तुम्हाला, कमेंट्स तर ओपनच आहेत. अँड बाय, जय कुरा.